नमस्कार. अ, मित्रांनो, अ, आपण सगळेजण सुरक्षित असाल अशी मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपला जो इंडियाज वर्ल्ड हा जो आपण साप्ताहिक संवादाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि इंडियाज वर्ल्डचा आपला चौथा भाग आहे, चौथा चॅप्टर ज्याला आपण म्हणू शकू. आणि यामध्ये मी आपल्या सगळ्यांचं अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. मला असं वाटतं की आपले अजून बरेचसे फेसबुकमधले विद्यार्थी हे अजूनही जॉईन होण्याच्या मार्गावरती आहेत. तत्पूर्वी मी प्रथम इंडियाज वर्ल्ड ह्या कार्यक्रमाविषयी आपल्याला थोडक्यात माहिती देतो आणि मग नंतर आपले सगळे मित्र जॉईन झाल्यानंतर आपण आपलं आजचं जे सेशन आहे, इशू आलेला आहे. तर इंडियाज वर्ल्ड हा जो कार्यक्रम आहे हा आपण साधारणतः 3 आठवड्यांपूर्वी या कार्यक्रमाला आपण सुरुवात केली आणि याचा प्रामुख्याने उद्देश असा होता की भारताच्या सभोवताली ज्याही सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी घडतात, विशेष करून भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये अशा आंतरराष्ट्रीय घडामोडी की ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा भारताच्या परराष्ट्र धोरणावरती होतो आहे, भारताच्या बाह्य सुरक्षेवरती होतो आहे आणि सुरक्षेवरती देखील ज्याचा परिणाम हा होतो आहे, अशा स्वरूपाच्या ज्या घटना आहेत आणि त्या घटनांच्या म्हणजे साधारणतः अशा 1 किंवा 2 घटना ज्या आहेत त्या घटनांची चर्चा ही आपण आपल्या इंडियाज वर्ल्ड या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने आपण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे. यामागचा मुख्य उद्देश असा देखील आहे की बहुतांश वेळा अशा स्वरूपाचे जेही काही आंतरराष्ट्रीय घडामोडी असतात किंवा आय होप दॅट की थोडा इंटरनेटचा इश्यू होता, त्यामुळे आपण पुन्हा एकदा आपल्या या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. मी आता मला वाटतं बरेचसे आपले मित्र हे आता जॉईन झालेले आहेत आणि मी आजचा जो आपला विषय आहे इंडियाज वर्ल्डचा हा प्रामुख्याने आपण चीन केंद्रित केलेला आहे आणि आज आपल्याला थोडक्यात भारत आणि चीन यांच्या संबंधांचं जे आत्ताचे संदर्भ आहेत त्या संदर्भाच्या दृष्टिकोनातून थोडक्यात चर्चा करायची आहे. आणि यासाठी आपण जो प्रामुख्याने विषय निवडलेला आहे तो असा आहे की साधारणतः काही दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा तिबेटचा दौरा हा पार पडला. ही 3 दिवसाची त्यांची तिबेटची यात्रा होती आणि ही नेमकी यात्रा मित्रांनो, मला असं वाटतं की इंटरनेटचा इश्यू होता तो आता बऱ्यापैकी रिझॉल्व्ह झाला आहे आणि आपण आता पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे वळणार आहोत. आजचा जो आपला इंडियाज वर्ल्डचा चौथा चॅप्टर आहे त्यासाठी आपण ज्या विषयाची निवड केलेली आहे ती चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा जो दौरा, तिबेटचा दौरा पार पडलेला आहे, या दौऱ्यासंदर्भामध्ये जो दौरा काही दिवसांपूर्वी पार पडलेला होता त्याचे परिणाम काय आहेत, नेमका हा दौरा कोणत्या उद्देशाने करण्यात आला, त्याचा भारताच्या सुरक्षेवरती कशा स्वरूपाने परिणाम होणार आहे याची देखील चर्चा ही प्रामुख्याने आपल्याला करायची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आणखीन एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाला हात घालणार आहोत आणि तो प्रश्न आहे की भारत हा 1950च्या दशकापासून जी एक आपलं परराष्ट्र धोरणाचं, चीनच्या संदर्भातल्या परराष्ट्र धोरणाचं एक प्रामुख्याने उद्दिष्ट आहे ते आहे की वन चायना पॉलिसी. ही जी वन चायना पॉलिसी याला समर्थन देणं. नेमकी वन चायना पॉलिसी काय आहे आणि त्याला भारत सातत्याने समर्थन का देत आलेलं आहे आणि या धोरणावरती भारताला पुन्हा एकदा पुनर्विचार करण्याची गरज आहे का, हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याची देखील चर्चा ही आपल्याला या अनुषंगाने करायची आहे. आजचा हा दिवस विशेष दिवस आहे आणि हा भारत चीन संबंधाच्या दृष्टिकोनातून देखील विशेष दिवस मानला गेला पाहिजे. याचं कारण असं आहे की आजच भारत आणि चीनमध्ये जो पूर्व लडाखमध्ये LAC वरनं जो तणाव आहे हा तणाव रिझॉल्व्ह करण्यासाठी, सोडवण्यासाठी 2 देशांदरम्यान लष्करी पातळीवरची चर्चेची 12वी फेरी जी आहे ती आज पार पडलेली आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने पूर्व लडाखमध्ये विशेष करून देप्संगमध्ये चीनकडनं जी घुसखोरी झालेली होती त्या संदर्भामध्ये चर्चा ही झालेली. त्याचे रिझल्ट काय आहेत, आउटकम काय आहे अजून बाहेर आलेलं नाहीये, परंतु आजच चर्चेची 12वी फेरी ही देखील पार पडलेली आहे. त्यामुळे लष्करी पातळीवरती भारत आणि चीन दरम्यान अशा स्वरूपाची जी चर्चा चाललेली आहे याच्यातनं
काय आउटकम येणार आहे. ह्या चर्चेचे 12 आतापर्यंत राऊंड झालेले आहेत. नेमकं भारतापुढचे आता पर्याय काय आहेत, कारण चीनने पुन्हा एकदा पूर्व लडाखमध्ये नव्या लष्करी छावण्या ह्या तयार करायला सुरुवात केलेली आहे. मोठं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी तिथं उभं करायला सुरुवात केलेली आहे. तिथनं चीन कुठेही माघार घेत नाहीये. त्यामुळे हा देखील आपल्या समोरचा आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे भारतापुढचे पर्याय नेमके काय आहेत. त्यामुळे आज आपण भारत आणि चीन ह्या दोघांच्या आजच्या संदर्भामध्ये जो पूर्ण विश्लेषण आहे ते आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या सगळ्यांबरोबर एक अत्यंत महत्वाची एक घडामोड ज्याची बातमी आजच आलेली आहे ती आपल्याबरोबर मी जरूर शेअर करू इच्छितो. ती अशी आहे की 1 ऑगस्टपासून म्हणजे ऑगस्ट महिन्यासाठी युनायटेड नेशनची जी सिक्युरिटी काउन्सिल आहे, या युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचं नॉन परमनंट बर्थ जे आहे, म्हणजे ज्याला अस्थायी सदस्यत्व, हे भारताला मिळाले 2021-22 साठी. म्हणजे 2 वर्षांसाठी भारत हा युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचा नॉन परमनंट मेंबर हा आहे. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये भारताकडे युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचं अध्यक्षपद येत आहे. आणि हे 1 ऑगस्टपासून ही अध्यक्षपदाची टर्म जी आहे भारताची ती सुरू होणार आहे. रोटेशनमध्ये हे अध्यक्षपद असतं, परंतु सध्या ऑगस्टमध्ये ते भारताकडे येणार आहे. आणि याचा उपयोग भारत हा निश्चितपणे दहशतवाद विरोधी असेल किंवा अफगाणिस्तानमधल्या तालिबानचा इश्यू असेल त्या संदर्भातलं रिझोल्युशन असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने या अध्यक्षपदाचा वापर हा राजनैतिक पद्धतीने भारत हा करू शकतो. त्यामुळे ही एक अत्यंत महत्वाची घडामोड होती. मी आता आपल्या आजच्या जो मूळ मुद्दा आहे त्याकडे वळतो आहे. ती म्हणजे काही दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा जो तिबेट दौरा पार पडला, हा जो दौरा आहे हा प्रतिकात्मक अशा स्वरूपाचा होता. हा दौरा 3 दिवसांचा दौरा होता. आणि शी जिनपिंग हे 2013 मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले आणि त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी तिबेटचा हा दौरा केलेला होता. आणि याहीपेक्षा महत्वाची बाब अशी आहे की गेल्या 30 वर्षांमध्ये हा चीनचे हे दुसरे राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांच्याकडनं तिबेटचा हा दौरा झालेला आहे. यापूर्वी साधारणतः 30 वर्षांपूर्वी म्हणजे 1990-91 मध्ये त्यावेळेसचे चीनचे जे राष्ट्राध्यक्ष होते जियांग झेमिन यांनी तिबेटचा दौरा केलेला होता. आणि त्यानंतर हे दुसरे राष्ट्राध्यक्ष आहेत की ज्यांनी तिबेटचा हा दौरा केलेला आहे. हा दौरा प्रतिकात्मक म्हणजे सिम्बॉलिकली अत्यंत महत्वाचा असा स्वरूपाचा दौरा होता. या दौऱ्याच्या माध्यमातून शी जिनपिंग यांना 3 प्रामुख्याने म्हणजे एका दगडात 3 पक्षी मारणं असं आपण म्हणतो, अशा पद्धतीने या दौऱ्याच्या माध्यमातून चीनने 3 घटकांना प्रामुख्याने मेसेजेस किंवा संदेश दिलेले आहेत. पहिला संदेश त्यांनी तिबेटी जनतेला दिलेला आहे, दुसरा संदेश त्यांनी अमेरिकेला दिलेला आहे आणि तिसरा संदेश त्यांनी भारताला दिलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हा दौरा नेमका का महत्वाचा आहे हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. प्रथमतः आपण तिबेटच्या दृष्टिकोनातून विचार करू आणि तिबेटच्या लोकांसाठी या दौऱ्याच्या माध्यमातून जो महत्वाचा मेसेज दिला गेला तो असा होता की आता तिबेटचे जे आपले सध्याचे धर्मगुरू आहेत दलाई लामा, याच्यानंतर जे तिबेटचे धर्मगुरू येणार आहेत, 15वे धर्मगुरू जे तिबेटचे होणार आहेत, त्यांचा निवडीचा हा अधिकार नेमका कोणाचा असेल या संदर्भामध्ये सध्या मोठा वाद चाललेला आहे. जी संपूर्ण तिबेटी जनता आहे त्या तिबेटी जनतेसह अमेरिका आणि युरोपियन देशांचं देखील असं मत आहे की 15व्या धर्मगुरूंच्या निवडीचा जो अधिकार आहे हा पूर्णपणे तिबेटी जनतेचा अधिकार आहे. आणि त्यामुळे त्यांचा त्याच्यामध्ये फायनल से असेल. जे सध्याचे धर्मगुरू दलाई लामा आहेत, जे भारतामध्ये सध्या आहेत, यांना हा पूर्णपणे अधिकार असेल. परंतु हे चीन मान्य करायला तयार नाहीये. चीनचं म्हणणं असं आहे की जे पुढचे दलाई लामा निवडले जातील हे चीनच्या इच्छेनुसार निवडले जातील, ते चीनच्या मर्जीनुसार निवडले जातील आणि ते तिबेटच्या बाहेरचे नसतील, ते तिबेटच्या आतमधलेच असतील. त्यामुळे हा एक पद्धतीचा जो तिबेटी लोकांचा धार्मिक अधिकार आहे त्यामध्ये चीन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतो. काही दिवसांपूर्वी चीनने एक व्हाईट पेपर म्हणजे श्वेतपत्रिका देखील काढलेली होती आणि त्यामध्ये चीनने स्पष्ट केलेलं होतं की हा पूर्णपणे आमचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे नुकतंच चीनच्या साम्यवादी पक्षाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चीनने जो लष्करी पद्धतीने तिबेटचा कब्जा किंवा ताबा मिळवलेला होता त्याला देखील आता 70 वर्ष पूर्ण झालेले. त्यामुळे 2021 हे वर्ष अनेक दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. म्हणजे या वर्षी चीनच्या साम्यवादी पक्षाला 100 वर्ष पूर्ण होतात. त्याचप्रमाणे चीनने जबरदस्तीने लष्करी माध्यमातून तिबेटचा जो कब्जा मिळवला होता त्याला देखील 70 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि ज्या वेळेला चीनच्या साम्यवादी पक्षाला 100 वर्ष पूर्ण झाले
त्यावेळेला चीनला उद्देशून जे भाषण शी जिनपिंग यांनी केलेलं होतं त्यामध्ये जिनपिंग यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की चीनच्या विकासाच्या मध्ये किंवा चीनच्या एकीकरणाच्या मध्ये जेही कोणी येतील त्यांच्या विरोधामध्ये रक्तपात करायला चीन मागे पुढे पाहणार नाहीये. त्यामुळे एक प्रकारची धमकी ही चीनने दिलेली होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा तिबेटमध्ये जाऊन शी जिनपिंग यांनी हाच महत्वाचा संदेश जो आहे हा संदेश जगाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे की तिबेट हा त्यांचा अविभाज्य घटक आहे, हा त्यांचा सार्वभौम घटक आहे आणि यामध्ये जर कोणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर त्याला चीन ह्या कोणत्या गोष्टी एंटरटेन करणार नाही. दुसरा मेसेज त्यांनी अमेरिकेला देण्याचा प्रयत्न केला होता, कारण आपण एक बाब अत्यंत महत्वपूर्ण मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो ती अशी आहे की अमेरिकेच्या काँग्रेसनी तिबेटच्या संदर्भामध्ये एक स्वतंत्र कायदा हा मंजूर केलेला आहे. म्हणजे कदाचित जगामध्ये तिबेट शिवाय हा एकमेव असा देश आहे अमेरिका की ज्याच्या अमेरिकेच्या काँग्रेसने सर्वानुमते ज्याला बाय पार्टिसन सपोर्ट म्हणतो म्हणजे रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्ष यांच्या सहमतीने कायदा मंजूर केलेला आहे आणि हा कायदा जो आहे हा तिबेटला अमेरिका पूर्णपणे सहकार्य करेल. हा सहकार्य आणि मैत्रीचा हा अशा स्वरूपाचा एक कायदा आहे आणि या कायद्यानुसार त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की दलाई लामांच्या निवडीचा जो अधिकार आहे हा पूर्णपणे धार्मिक स्वरूपाचा अधिकार आहे आणि तो अधिकार तिबेटी जनतेचाच आहे आणि त्यामध्ये चीनला हस्तक्षेप करण्याचा अजिबात अधिकार नाहीये. एवढंच नाहीये तर तिबेटला सगळ्या दृष्टिकोनातून सहकार्य करण्याचं हे अमेरिकेने मान्य केलेलं आहे या कायद्यानुसार. एवढंच नाहीये तर अमेरिका हा जगातला एकमेव असा देश आहे की ज्यांनी तिबेटसाठी स्वतंत्र राजदूताची नेमणूक केली, सेपरेट अँबॅसेडर नेमलेला आहे आणि त्यामुळे अमेरिकेचं इंटेन्शन क्लिअर आहे की तिबेटला अमेरिकेला आता एक बार्गेनिंग कार्ड म्हणून वापरायचं आहे आणि ते चीनच्या विरोधामध्ये ते वापरणार. जसं ते तैवानचा वापर करतात तशाच पद्धतीने ते तिबेटचा वापर करतात आणि हे चीनसाठी कुठेतरी आव्हानाचं होतं. त्यामुळे शी जिनपिंग यांनी तिबेटचा दौरा करून एक पद्धतीने अमेरिकेला देखील एक इशारा दिलेला आहे की तिबेटवरती आमची जी पकड आहे ती अत्यंत घट्ट पकड आहे आणि याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज हे आम्ही करणार नाही आहोत. त्यानंतर त्यांनी तिसरा जो इशारा दिलेला आहे तो भारताला दिलेला आहे आणि तो भारताला दिलेला इशारा अत्यंत महत्वाचा आहे आणि याची प्रामुख्याने मला याचं खरंच आश्चर्य वाटतं की आपल्या प्रसार माध्यमांमधनं याची फारशी दखल घेतली गेलेली नाहीये. हा एखाद्या परदेशातल्या राष्ट्राध्यक्षाचा त्यांच्या भागामधला असलेला दौरा आहे म्हणून याच्याकडे आपण बऱ्यापैकी दुर्लक्ष केलं, परंतु हा दौरा भारतासाठी अत्यंत धोक्याचा दौरा होता आणि तो यासाठी होता की यामध्ये शी जिनपिंग हे अरुणाचल प्रदेशवरनं काही किलोमीटर अंतरापर्यंत येऊन थांबलेले होते. मानसिंग म्हणून जी त्यांची प्लेस आहे ही अरुणाचल प्रदेशपासून अगदी काही किलोमीटरवरती आहे आणि तिथपर्यंत शी जिनपिंग येऊन पोहोचलेले होते. विशेष म्हणजे आता जी ब्रह्मपुत्रा नदी आहे जी तिबेटमधनं भारतामध्ये येते, या ब्रह्मपुत्रा नदीवरती तिबेटमध्ये म्हणजे तिचं भारतामध्ये येण्याचं जे स्थान आहे त्याच्या अगदी अरुणाचल प्रदेश पासून काही किलोमीटर अंतरावरती या ब्रह्मपुत्रा नदीवरती चीन आता एक महाकाय धरण बांधतो आहे आणि हे धरण बांधून ब्रह्मपुत्रेचं पाणी अडवण्याचा आणि ब्रह्मपुत्रेचं पाणी वळवण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न आता चीन करतो आहे आणि हा जर हे धरण हे जर प्रत्यक्षामध्ये आलं, हे धरण जर बांधलं गेलं, जे लवकरच बांधलं जाणार तर त्यामुळे भारतामधल्या अनेक राज्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होईल. एवढंच नाहीये तर महापुराचा मोठा धोका देखील निर्माण होऊ शकतो, कारण भारत आणि चीनमध्ये अनेक अशा नद्या ज्या तिबेटमधनं भारतामध्ये वाहत येतात. बऱ्याचदा तिथं तिबेटमध्ये आलेला जो पूर असेल त्याची इन्फॉर्मेशन भारताबरोबर शेअर केली जात नाही. त्यामुळे आपल्याकडे बिहार सारख्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती महापूर येतात आणि त्याच्यामध्ये काही वर्षांपूर्वी अनेक लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. चीन जाणीवपूर्वक ती इन्फॉर्मेशन भारताबरोबर शेअर करत नाही. त्यामुळे असं स्वरूपाचं जे धरण आहे या धरणाचं कन्स्ट्रक्शन बांधकाम हे सुरू झालेलं आहे आणि ह्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी शी जिनपिंग जाणीवपूर्वक त्या साईटवरती आलेले होते आणि ते कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने चालले ते बघत होते. ब्रह्मपुत्रा नदीवरती भारतातले अनेक राज्य आपली फार मोठ्या प्रमाणावरती शेती ही ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यावरती विसंबून आहे. त्यामुळे चीन भारताच्या विरुद्ध जलास्त्र वापरतो आहे, ज्याला आपण जलास्त्र म्हणू. आणि आपण आणखीन महत्वाची इन्फॉर्मेशन मी आपल्याबरोबर शेअर करू इच्छितो की चीन हा जगातला एकमेव असा देश आहे की ज्या देशामध्ये जगातले सर्वाधिक धरणं बांधले गेलेले आहेत. म्हणजे चीनमध्ये साधारणतः 70,000 धरणं ही चीनमध्ये बांधले गेलेले आहेत आणि ह्या धरणाच्या माध्यमातून चीन हे ज्या दक्षिणमुखी नद्या आहेत त्यांचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न करतो आहे. याही उपर मी आपल्याबरोबर एक इन्फॉर्मेशन शेअर करू इच्छितो की आज जगामध्ये
जे पिण्याचं पाणी आहे, ज्याला ड्रिंकिंग वॉटर असं म्हणतो, त्याची फार मोठी स्कॅर्सिटी ही किंवा त्याची आता अभाव हा येत्या काळामध्ये जगाला जाणवणार आहे. पिण्याच्या पाण्याचं फार मोठं संकट हे काही वर्षानंतर जगापुढे उभं राहणार आहे. अशा वेळेला जगामध्ये पिण्याच्या पाण्याचे सर्वाधिक साठे हे चीनकडे असणार आहे. कारण चीनने फार मोठं स्टोरेज अशा स्वरूपाने करून ठेवले, धरणं बांधून. कारण चीनला ते पॉसिबल आहे आणि म्हणून चीनने ते करून ठेवलेलं आहे. आणि चीन आता हे जलास्त्र भारताच्या विरुद्ध वापरतो आहे. त्यामुळे आपण ही बाब जाणीवपूर्वक लक्षात ठेवली पाहिजे आहे की ज्या वेळेला शी जिनपिंग यांचा हा दौरा झाला, ज्या वेळेला ते त्या ब्रह्मपुत्राच्या डॅमच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती गेलेले होते, हा पूर्णपणे भारताला इशारा होता. आणि हा भारताला यासाठी इशारा होता की आपल्याला याची कल्पना आहे की आज तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा हे भारतामध्ये आहेत. त्याचप्रमाणे त्यांचं जे गव्हर्नमेंट इन एक्झाईल आहे, तिबेटचं जे सरकार आहे, ते भारतामधनं हिमाचल प्रदेशमधल्या धर्मशालामधनं चालतं आहे. आणि या बाबतीमध्ये चीन हा सातत्याने या गोष्टीसाठी विरोध करत आलेला आहे. मला एका गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं की शी जिनपिंग हे भारताच्या अरुणाचल प्रदेशपासून काही किलोमीटर अंतरावरती येऊन गेले, परंतु आपल्याकडे कुठेही त्या संदर्भामध्ये टीकेचा सूर हा उमटलेला नाहीये. ह्या त्यांच्या धोरणावरती कोणी टीका केलेली नाही. मात्र भारताच्या अरुणाचल प्रदेशमधल्या तवांगमध्ये ज्या ज्या वेळेला आपण आपला कोणी एखादा राजकीय नेता जातो किंवा ज्या ज्या वेळेला तिथं दलाई लामांची भेट होती, त्या वेळेला चीनने ऑफिशियली भारतावरती टीका केलेली आहे. आणि ते म्हणतात की तवांगला जाण्याचा तुमचा अधिकार नाही आहे, कारण अरुणाचल प्रदेश चीन म्हणतो की आमचा आहे, दक्षिण तिबेटचा तो एक महत्वाचा भाग आहे, असं म्हणून सातत्याने त्यांनी चीनने भारतावरती टीका केलेली आहे. मात्र ते अरुणाचल प्रदेशवरनं काही किलोमीटरवरती अंतरावरती येऊ जातात. परंतु या संदर्भामध्ये आपल्याकडनं अशा स्वरूपाचा कुठेही विरोधाचा सूर उमटलेला नाहीये. आणि विशेष म्हणजे एक अत्यंत वरिष्ठ अमेरिकेच्या काँग्रेसचे सदस्य यांनी हाऊस इंटेलिजन्स कमिटी पुढे एक रिपोर्ट वाचला आणि जो रिपोर्ट नंतर प्रसिद्ध झाला आणि त्यांनी पहिल्यांदा ही गोष्ट जाणीवपूर्वक इन्सिस्ट करून सांगितली की त्यांनी शी जिनपिंग यांचा हा जो तिबेटचा दौरा होता हा भारतासाठी अत्यंत धोकादायक अशा स्वरूपाचा दौरा होता. कारण आता ब्रह्मपुत्रा नदीवरती जो महाकाय धरण चीनकडनं बांधलं जात आहे, त्यामुळे येत्या काळामध्ये भारतामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होणार आहे आणि याचा विरोध हा भारताने केला पाहिजे. एवढंच नाही तर ते रिपब्लिकन पक्षाचे खासदार होते आणि त्यांनी बायडन प्रशासनाला देखील सांगितलं की भारत आपला मित्र देश आहे आणि बायडन प्रशासनाने भारताला मदत केली पाहिजे चीनच्या या सगळ्या उद्दिष्टांच्या विरोधामध्ये. त्यामुळे तिबेटचा हा जो दौरा आहे हा पूर्णपणे भारताला एक पद्धतीने आव्हान देण्याचा होता. त्यानंतर चीनने एक धोरण घेतलेलं आहे आणि ज्या धोरणाची माहिती मला या प्लॅटफॉर्मवरनं पहिल्यांदा आपल्यासोबत शेअर करायची आहे की आता भारत आणि चीन यांची जी सीमारेषा आहे, विशेष करून तिबेटला लागून जी सीमारेषा आहे, त्यावरती चीन 500 खेडी वसवणार आहे. म्हणजे 500 गावं ह्या त्या बॉर्डरवरती चीन वसवणार आहे. काय आहे याच्या मागचा उद्देश? खरं तर 2017 मध्ये चीनने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता लवकरच अशा स्वरूपाची खेडी ही भारत चीन सीमेवरती वसवली जाणार आहे. याच्या मागचा उद्देश काय आहे? तर याच्या मागे चीनची एक वेल प्लॅन्ड अशा स्वरूपाची स्ट्रॅटेजी आहे. आणि ती स्ट्रॅटेजी काय आहे की पहिले चीन अशा स्वरूपाची खेडी वसवेल आणि नंतर या खेड्यांना ते मिलिटरी पॉइंटमध्ये किंवा मिलिटरी सेंटर्समध्ये कन्वर्ट करतील. हाच प्रकार चीनने दक्षिण चीन समुद्रामध्ये केलेला आहे. तिथं जे अनेक बेटं होती, या बेटांवरती जी पूर्णपणे अनमॅन्ड होती, कोणत्या प्रकारची मानवी वस्ती नव्हती, अशा बेटांवरती चीनने पहिले मानवी वस्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तिथे काही कन्स्ट्रक्शन केलं आणि नंतर त्या बेटांना त्यांनी नॅव्हल बेसिसमध्ये म्हणजे त्यांच्या नौदलाच्या तळांमध्ये कन्वर्ट करायला सुरुवात केली. हाच प्रकार चीन आता करणार आहे. ही जी खेडी चीन वसवतो आहे ती जाणीवपूर्वक भारताच्या विरुद्ध त्याला कसं मिलिटरी सेंटर्समध्ये कन्वर्ट करता येईल आणि ज्याच्या माध्यमातून भारताच्या सीमेवरती किती लवकरात लवकर चीनला पोहोचता येईल या दृष्टिकोनातून कपटी चीनचं कारस्थान हे भारताच्या विरुद्ध चाललेलं आहे. त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला हा आपल्यासाठी अत्यंत आव्हान देणाऱ्या गोष्टी आहेत. याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाहीये. आणि आता आपण बघतो आहोत की भारत आणि चीनमध्ये चर्चेच्या लष्करी पातळीवरती चर्चेच्या या फेऱ्या चाललेल्या आहेत. 12वी फेरी ही आज पार पडलेली आहे. आता मूळ प्रश्न असा आहे की याच्यातनं नेमकं काय साध्य होणार आहे, कारण अजूनही देपसंगमधनं चीन जी आपली एन्क्रोचमेंट आहे ती मागे घ्यायला तयार नाहीये. दुसरं असं आहे की चीन आता नवीन एन्क्लेव्ह हा तिथं तयार करायला लागलेला आहे. त्यामुळे आता भारतापुढचे ऑप्शन्स पर्याय हे नेमके काय असले पाहिजे याच्यावरती प्रामुख्याने आपल्याला चर्चा करायची. आणि त्यातला जो पहिला पर्याय आहे त्या संदर्भात आपण इट्स ओपन प्लॅटफॉर्म, मी या ठिकाणी कोणत्याही
मुद्द्याचं की तो मुद्दा खरा आहे किंवा तसंच केलं पाहिजे असं मी म्हणत नाहीये. माझा नेहमीच उद्देश असा असलेला आहे की अत्यंत डेमोक्रॅटिक पद्धतीने आपण हे ऑप्शन चर्चा, आजपर्यंत काय होत होतं की ह्याची सगळी चर्चा इंग्रजीतनं व्हायची आणि त्यामुळे आपल्याकडे परराष्ट्र धोरणाचं लोकशाहीकरण झालंच नाही. परराष्ट्र धोरणे मुठभर लोक ठरवायची इंग्रजी बोलणारी आणि ती त्यांच्या पद्धतीने जे परराष्ट्र धोरण राहायचं त्याची चर्चा ही जनसामान्यांमध्ये होतच नव्हती. जनसामान्यांना परराष्ट्र धोरणाविषयी काय वाटतं हे आतापर्यंत शासनापर्यंत पोहोचतच नव्हतं. आपला प्लॅटफॉर्म हा यासाठी आहे की आपण या मुद्द्याची चर्चा केली पाहिजे. असे अनेक ऑप्शन्स आहेत ज्या ऑप्शन बरोबर चर्चा ही आपली झाली पाहिजे आहे. ही चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक देशांमधून अशा प्रकारच्या चर्चा होतात, परंतु भारतामध्ये परराष्ट्र धोरण हा सातत्याने दुर्लक्षित विषय राहिलेला आहे आणि दुर्लक्षित राहिल्यामुळे या विषयीची कन्स्ट्रक्टिव्ह डिस्कशन्स हे होत नाही. म्हणून जाणीवपूर्वक मराठी भाषेमध्ये आपण ह्या स्वरूपाची चर्चा ही आणण्याचा प्रयत्न करत असतो. आता ही जी वन चायना पॉलिसी आहे, ही वन चायना पॉलिसी काय आहे, भारताने ती का फॉलो करायची, हा आता आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे. ऑप्शन आपल्या पुढचा आहे. आता ही वन चायना पॉलिसी म्हणजे काय, तर ही 1950च्या दशकापासून चालत आलेली आहे. या वन चायना पॉलिसीच्या अंतर्गत भारत, हाँगकाँग, तैवान आणि तिबेट हे जे 3 महत्वाचे प्रदेश आहेत, या तिन्ही प्रदेशांना चीनचे अविभाज्य घटक आहेत, चीनचे सार्वभौम घटक आहे, यांच्यावरती चीनचा अधिकार आहे, हे भारत मान्य करतो. म्हणजे वन चायना पॉलिसी. आणि भारताचं हे धोरण 1950च्या दशकापासून चालत आलेलं आहे. ज्या ज्या वेळेला चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे अगदी जिनपिंग देखील भारत भेटीवरती येतात, ज्या ज्या वेळेला भारताचे पंतप्रधान हे चीनच्या भेटीवरती जातात आणि या भेटीनंतर एक जॉईंट स्टेटमेंट इश्यू केलं जातं, ज्याला संयुक्त निवेदन असं म्हणतात. या जॉईंट स्टेटमेंटमध्ये प्रत्येक वेळेला एक स्टेटमेंट असतं की भारत वन चायना पॉलिसीला समर्थन देईल. म्हणजे भारत तैवान चीनचा भाग आहे, तिबेट चीनचा भाग आहे, हाँगकाँग चीनचा भाग आहे, याला समर्थन देईल असं रायटिंग मध्ये ॲश्युरिटी हा भारत देत असतो. जिनपिंग जेव्हा भारतात येऊन गेले त्यावेळेला देखील भारताने रायटिंग मध्ये ही ॲश्युरिटी दिली की आम्ही मान्य करतो की तिबेट तुमचाच आहे, आम्ही मान्य करतो तैवान तुमचाच आहे. याला फक्त एकच अपवाद होता 2010चा. 2010 मध्ये ज्या वेळेला चीनचे राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवरती आलेले होते, पहिल्यांदा असं घडलं की भारताने हा मेन्शन करणं टाळलं आणि भारताने वन चायना पॉलिसीचा जो मेन्शन होता, उल्लेख होता, हा केला नव्हता 2010 मध्ये, ज्या विरोधामध्ये चीनने मोठी आग पारट केलेली होती, प्रचंड टीका केलेली होती की भारताने ते का वगळलं. म्हणजे एक पद्धतीने आपण चीनच्या प्रत्येक गोष्टीला मान्यता देतो, पण चीन मात्र आपल्या कोणत्याही बाबीला मान्यता देत नाही. म्हणजे ज्या वेळेला 5 ऑगस्ट 2019 मध्ये भारताने जम्मू आणि काश्मीरचं रिकन्स्ट्रक्शन केलं आणि आपण लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता दिली, निर्माण केला, चीनने ऑफिशियली अधिकृतरित्या असं सांगितलंय की आम्ही भारताचा हा निर्णय मान्य करत नाही. ओके, म्हणजे जर चीन अशा प्रकारे करतो, तो तुमच्या अरुणाचल प्रदेशाला मान्यता देत नाही, तो तुमच्या भौगोलिक एकात्मतेला मान्यता देत नाही, मग आपण ही वन चायना पॉलिसी का मान्य करायची. मग आपण तैवान हा चीनचा भाग आहे, तिबेट चीनचा भाग आहे, हाँगकाँग चीनचा भाग आहे, हे आपण का मान्य करायचं. तो सातत्याने आपल्याला डिवसतो आणि मग मात्र आपण मात्र याला सातत्याने समर्थन देत राहायचं. आणि म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की आजपर्यंत तैवान हा खरं तर भारतासाठी इतका महत्वाचा देश आहे. तैवान बरोबर भारताचे जे व्यापारी संबंध आहेत, म्हणजे दुर्दैवाने आज 2 देशांमधला व्यापार फक्त $7 अब्ज आहे. परंतु IT असेल किंवा टेलिकम्युनिकेशनचं क्षेत्र असेल, आज 2 देशांमध्ये एवढा प्रचंड स्कोप आहे की 2 देशांमधला व्यापार हा $100 अब्ज पर्यंत काही वर्षांमध्ये जाऊ शकतो. परंतु ह्या वन चायना पॉलिसीमुळे आजपर्यंत आपण तैवानला राजनैतिक मान्यता दिलेली नाहीये, तैवानमध्ये आपण दूतावास काढलेला नाहीये, तैवानमध्ये आपण अँबॅसिडरची नेमणूक करत नाही. आपण तैवानमध्ये एका डायरेक्टरची नेमणूक करतो. तुमच्या माहितीसाठी म्हणून मी सांगतो, हा एकमेव असा देश आहे की जिथे भारत इंडिया तैवान कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन किंवा असोसिएशन नावाची एक संघटना आहे, जी 1994ला काढली गेली. या संघटनेचा डायरेक्टर हा भारताकडनं नेमला जातो. आपण तिथं अजूनही अँबॅसिडर नेमत नाही, कारण अँबॅसिडर नेमला तर चीनला काय वाटेल. म्हणून चीनच्या संदर्भामध्ये भारताचं धोरण नेहमी भिडस्त राहिलेलं आहे, नेहमी मवाळ राहिलेलं आहे. परंतु चीन ही भाषा अंडरस्टँड नाही करत. चीनला सातत्याने हिंसेची भाषा समजते. जसं मी मागच्या माझ्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं होतं की कम्युनिस्ट पार्टीचा जो उदय झालेला आहे चायनामध्ये आणि जो विकास झाला तो हिंसेमधनं झालेला आहे.
आणि चीनला केवळ हिंसेची भाषा समजते. चीन हा जगातला एकमेव असा देश आहे की जिथे 14 देशांबरोबर सीमावाद आहेत आणि चीनची स्वतःची फक्त 40% लँड आहे. 60% लँड चीनने हिंसेने जबरदस्तीने इतर देशांकडनं बळकावलेली आहे. मग ती तिबेटचा असेल, भारताचा लडाखमध्ये 38,000 स्क्वेअर किलोमीटरचा भाग त्यांनी बळकावलेला आहे. इतरांकडनं त्यांनी हिंसेने बळकावलेली आहे. त्यामुळे चीनला केवळ ती लँग्वेज अंडरस्टँड करते आणि त्यामुळे चीन हा भारताकडे नेहमी एक सॉफ्ट पॉवर म्हणून बघत आलेला आहे आणि भारताला डिवचण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांना माहिती आहे की भारत आणि चीनच्या सामर्थ्यामध्ये असिमेट्री आहे. असिमेट्री म्हणजे कन्व्हेन्शनल वॉरफेअरमध्ये चीन आपल्यापेक्षा खूप खूप पुढे आहे आणि त्याची बरोबरी आपण सध्या करू शकत नाही. म्हणून चीन हा भारताला डिवचण्याचा, दाबण्याचा, प्रेशराईज करण्याचा सातत्याने करत असतो आणि आपण मात्र चीनला अजिबात त्रास द्यायचा नाही, हे आपलं ऑफिशियल धोरण आहे. मला असं वाटतं की आपण आता काही मेसेजेस द्यायला सुरुवात केली पाहिजे. काय गरज आहे? आज चीन असा देश आहे की चीनने भारताच्या शेजारी असणारा म्हणजे आपला जो पीओके आहे, जो सध्या पाकिस्तानने बळकावलेला आहे, या पीओके मध्ये, पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये चीनने 53,000 सैनिक आणून ठेवलेले आहेत. म्हणजे डायरेक्ट आपल्यालाही थ्रेट आहे. त्यांनी 53,000 सैनिक पीओके मध्ये आणून ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे भारताची जरी डायरेक्ट बॉर्डर ताजिकिस्तान बरोबर नसली, कारण ताजिकिस्तान हा पाकिस्तानपासून आणि चीन बरोबर त्याची बॉर्डर आहे, तिथं चीनने 25,000 सैनिक ठेवलेले आहेत. मग चीन जर परराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे सैन्य ठेवू शकतो तर एक ऑप्शन असाही असू शकतो की आपण तैवानला राजनैतिक मान्यता का नाही द्यायचं, आपण तैवानच्या आर्मीला ट्रेन करण्यासाठी आपले लोक का नाही पाठवायचे. अशा स्वरूपाचे सुद्धा चर्चा ही अशा ओपन प्लॅटफॉर्मवर होऊ शकते. ही का नको व्हायला? हिची चर्चा ही होणं गरजेचं आहे, कारण ही इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचत नाही. ही इन्फॉर्मेशन पोहोचून याच्यावरती व्हायब्रंट डिस्कशन्स व्हायला पाहिजे. आपण असं म्हणतो की आपण जरी चीनला हट न करण्याचं आपलं धोरण असलं तरी चीन आपल्याला अडचणीत आणण्याचं कोणते धोरण हे अजिबात सोडत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये काही पॉलिसी ऑप्शनच्या बाबतीत आपण विचार करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की सध्या 1, 2 ते 3 महत्वाचे ऑप्शन्स आपल्या पुढे आहेत. पहिलं असं आहे जे मला स्पष्टपणे वाटतं ते म्हणजे आता पंतप्रधान मोदींनी डायरेक्ट शी जिनपिंग यांच्याशी बोललं पाहिजे, कारण मिलिटरी लेव्हलच्या चर्चांमधनं काही अचीव्ह होईल असं मला वाटत नाहीये. ज्या पद्धतीचं आज आपल्याला पूर्व लडाखमधली परिस्थिती दिसते, ज्या प्रकारच्या नवीन एन्क्लेव्ह या पूर्व लडाखमध्ये आता चीनच्या यायला लागलेल्या आहेत, माझं असं म्हणणं आहे की स्पष्टपणे, कारण ज्या वेळेला दोकलामचा क्रायसिस झालेला होता त्यावेळेला शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी प्रत्यक्षपणे परस्परांशी बोललेले होते. तशा प्रकारे दोघांचं पण परस्परांची चर्चा होणं हे गरजेचं आहे. एक ऑप्शन नंबर 2 असा आहे की आपण रशियाची मध्यस्थी घेऊ शकतो या केसमध्ये. सध्या रशियाचे चीन बरोबर पण चांगले संबंध आहेत, रशियाच्या आपल्या बरोबर पण चांगले संबंध आहेत. त्यामुळे दुसरा ऑप्शन आपल्याकडे तो असू शकतो. तिसरा जो महत्वाचा ऑप्शन आहे तो म्हणजे ज्याच्या बाबतीमध्ये की आपली सध्या चीन बरोबर जो त्यांची कन्व्हेन्शनल मिलिटरी पॉवर आहे, आपली त्यांच्याबरोबर पॅरल अशा स्वरूपाची सध्या सामर्थ्य नाहीये आणि आज आपण कोरोनामुळे आपली इकॉनॉमी देखील तेवढी रिकवर्ड झालेली नाहीये. त्यामुळे इकॉनॉमिक रिकन्स्ट्रक्शनला वेळ लागणार आहे, मिलिटरी मॉडर्नायझेशनला वेळ लागणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये भारताकडे उत्तम ऑप्शन तयार आहे, तो म्हणजे क्वाडचा. हा जो क्वाड नावाचा एक अनौपचारिक संरक्षण पातळीवरती चर्चेचा गट होता, हा क्वाडला पहिले खरं म्हणजे 2007 मध्येच क्वाडची निर्मिती झालेली आहे, परंतु भारत या क्वाडला सुरुवातीला जॉईन व्हायला पण तयार नव्हता. भारताचा अलर्जेटिक अशा स्वरूपाचा अप्रोच हा क्वाड विषय होता. कारण काय, जर आपण क्वाड जॉईन केलं तर चीनला काय वाटेल, या गोष्टीसाठी चीन दुखावला जाईल, म्हणून भारताने सुरुवातीला क्वाडकडे दुर्लक्ष केलेलं होतं. या क्वाडमध्ये जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि भारताचा समावेश आहे. परंतु ज्या वेळेला दोकलामचा क्रायसिस घडला, मागच्या वर्षी पूर्व लडाखमधला चीनच्या ज्या पद्धतीच्या घुसखोरी झाल्या आणि जो गलवानचा क्रायसिस घडला, त्यानंतर भारताने क्वाडला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली आणि आता आपण असं बघतो की क्वाडच्या राष्ट्राध्यक्षांची पण बैठक झालेली आहे. मला असं वाटतंय की भारताने आता क्वाडमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करायला पाहिजे. मी गुंतवणूक हा शब्द वापरतो कारण भारताने चीन केंद्रित संस्थांमध्ये, संघटनांमध्ये गुंतवणूक करणं थांबवलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल ब्रिक्स, आपण ही ब्रिक्स ही पूर्णपणे चीन केंद्रित आहे. SCO, शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन पूर्णपणे चीन केंद्रित आहे. आपण तिथं फारशा इन्व्हेस्टमेंट आता करता कामा नाही, कारण या चीन केंद्रित संस्था आहे. आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट्स, आपल्या एंगेजमेंट या क्वाड बरोबर आपण जास्तीत जास्त येत्या काळामध्ये वाढवल्या पाहिजेत. मला असं वाटतं की आपण आता ऑलरेडी मॅरिटाईम एक्सरसाइजेस सुरू केल्यात. यावेळेला जी मलबार नॅव्हल एक्सरसाइज होती, या मलबार नॅव्हल एक्सरसाइज मध्ये ऑस्ट्रेलिया समाविष्ट झालाय. म्हणजे जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी मलबार नॅव्हल एक्सरसाइज मध्ये भाग घेऊन एक पद्धतीने चीनला आपण एक वचक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा मी ऑप्शन मागच्या डिस्कशन मध्ये सांगितलेला होता की केवळ नॅव्हल लेवलला किंवा नौदलाच्या पातळीवरती सहकार्य नको,
तर जर उद्या अमेरिकेने तालिबानच्या विरुद्ध हवाई हल्ले करण्याचा निर्णय केला तर भारताने आपले एअर बेसेस अमेरिकेला ऑफर करायला काय हरकत आहे? मी म्हणत नाहीये, हा परत चर्चेसाठी मी आपल्यासमोर मुद्दा ठेवतो आहे की नसता अमेरिकेला ऑफर करायला सेंट्रल एशियन देश आहेत, ते तिथनं करू शकतात, ते गल्फमधनं अटॅक करू शकतात, फारच गरज वाटली ते पाकिस्तानला हाताशी धरतील. परंतु मी मागे म्हटलं की गुजरातवरनं अफगाणिस्तानला पोहोचायला 27 ते 28 मिनिटं लागतात फक्त. जर असा प्रकार असेल तर आपण आपले एअर बेसेस देऊन त्यामुळे चीनला एक पद्धतीची दहशत निर्माण होईल. आज लक्षात ठेवा, पीओके मध्ये 53,000 चीनी सैनिक येऊन थांबलेले आहेत आणि हा आपल्यासाठी अत्यंत धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे आपली एंगेजमेंट ही अमेरिकेबरोबर काही काळासाठी जेवढी घट्ट करता येईल, स्ट्रेंथन करता येईल, हे आपल्यासाठी खूपच महत्वाचं असणार आहे. त्यामुळे तो ऑप्शन हा आपल्या पुढे आहे. तिसरं मला असं वाटतं की आपण तिबेटच्या गव्हर्नमेंटला रिकग्नाइज करणं हे आउट ऑफ क्वेश्चन मला नाही वाटत. गव्हर्नमेंट त्यासाठी तयार होईल, कारण तिबेटच्या हा आपल्या दृष्टीने तसा छोटा विषय, त्यासाठी चीन सारख्या मोठ्या देशाला मला नाही वाटत की भारत दुखवण्याचा प्रयत्न करेल. तैवानच्या बाबतीमध्ये यावेळेला पहिल्यांदा असं घडलं की आपण आपल्या मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स मधला जॉईंट सेक्रेटरी लेव्हलचा एक अधिकारी यावेळेला तैवानचा डायरेक्टर म्हणून नेमलेलं होतं. पण तैवान बरोबर व्यापारी संबंध आपल्याला घनिष्ठ करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपण चीनवरती आपलं जे विसंबून राहणं आहे ते कमी करू शकतो. आपल्याकडचे ट्रेडर्स, बिझनेसमन तैवानकडनं रॉ मटेरियल बऱ्यापैकी घेऊ शकतात. तैवानचं जे आहे, तैवानमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होम अप्लायन्सेस जे आहेत, हे होम अप्लायन्सेस आज तुमचं जे एसीचं मार्केट आहे, एअर कंडिशनचं मार्केट आहे भारतातलं, 85% एसी हे चायनाने ऑक्युपाय केलेलं मार्केट ऑक्युपाय केलेलं आहे. मोबाईलचं मार्केट हे तुमचं पूर्णपणे चायनाने ऑक्युपाय केलेलं आहे. तर माझ्या मते तैवान तुम्हाला चांगला ऑप्शन एक तयार होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून आपण विचार करायला हरकत नाही. तसंच मी आणखीन एक ऑप्शन सांगितलेला होता की जर तुम्हाला चीनवरती कमीत कमी विसंबून राहायचं असेल तर तुम्ही तुमचा 2005 पासून युरोप बरोबरचा जो फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे, फ्री ट्रेड एरिया अग्रीमेंट आहे, तो तुम्ही लवकर साईन करायला पाहिजे. आज 16-17 वर्ष झाली आपण युरोप बरोबर FTA ज्याला म्हणतो, फ्री ट्रेड अग्रीमेंट, तो साईन केलेला नाहीये. आपण अनेक गोष्टी म्हणजे 5G टेक्नॉलॉजी पासून अनेक गोष्टी आपण युरोपकडनं घेऊ शकतो. माझं म्हणणं असं आहे की चीनवरती आपलं जे परावलंबित्व आहे ते आपल्याला कमीत कमी करणं गरजेचं आहे. मी माझ्या ट्विटच्या माध्यमातून ही इन्फॉर्मेशन सातत्याने शेअर करत असतो की बघा, एकीकडे आपले भारतीय लोक किती लवकर गलवानला विसरतात. आज गलवानमध्ये आपल्याला एवढा मोठा धोका चीननी दिला. आपले 21 जे आपले सैन्य आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली, बलिदान द्यावं लागलं. आपण इतक्या लवकर विसरलो की चीन आपला सगळ्यात मोठा ट्रेडिंग पार्टनर आता बनलेला आहे. चीनचा सगळ्यात मोठा एक्सपोर्ट हा भारताला होतो आहे. भारत आणि चीन यांच्या व्यापारामध्ये $9 अब्ज हे गेल्या 4 महिन्यामध्ये वाढलेला आहे. चीनचा भारताला होणारा व्यापार 61% वाढलेला आहे. एवढंच नाही तर शिओमी कंपनी सारखे जे मोबाईल्स आहेत, हे मोबाईल सगळ्यात जास्त भारतामध्ये विकले जातात. रेकॉर्ड ब्रेक हे त्याच कंपनीने सांगितलेलं आहे. त्यांची सिरीज जी आहे ती रेकॉर्ड ब्रेक भारतामध्ये विकली जात आहे. तर मला असं म्हणायचं आहे की या सगळ्या बाबतीमध्ये जर आपल्याला हे डिपेंडन्सी आपली, मी असं म्हणत नाही की ते चीनचं प्रॉडक्ट आपल्याला पूर्णपणे बंद करता येईल, कारण ऑप्शन्स आहेत, ग्राहकांपुढे ऑप्शन असल्यामुळे ते जो ऑप्शन आहे तो प्रेफर करणार. परंतु आपण काही प्रमाणामध्ये निर्णय नक्कीच घेऊ शकतो. आज लक्षात ठेवा की आपल्याकडे जो FDI येतोय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, आपल्याला गरज आहे त्याची. पण हा FDI कुठे येतोय हो? हा FDI कुठे पाहिजे नाही आपल्याला? हा FDI पाहिजे आपल्याला रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये पाहिजे आहे. हा FDI आपल्याला एज्युकेशनमध्ये पाहिजे आहे. हा FDI आपल्याला हेल्थमध्ये पाहिजे आहे. पण तो येतोय का? नाही येत आहे. हा FDI कुठे येतोय बघा, सगळे फिगर्स काढून. हा FDI येतो कन्झ्युमर आयटम्समध्ये. कन्झ्युमर आयटम्स म्हणजे काय? चिप्समध्ये, वेफर्समध्ये येतोय, टूथपेस्टमध्ये येतोय, टूथब्रशमध्ये येतो आहे. काय येतोय? कारण ह्या सगळ्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्सनी चायनासह तुम्हाला वाईट सवय लावून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला एकाच वेळेला 50 प्रकारचे वेफर्स खायची सवय लावून ठेवलेली आहे. त्यामुळे आपल्या सवयींमुळे हा सगळा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी येते आहे ही कन्झ्युमर आयटम्समध्ये यायला लागलेली आहे. आणि कारण त्याच्या आपल्या सवयी आपण ते परचेस करतो आहोत. आपण 10 प्रकारचे टूथब्रश परचेस करतो, 50 प्रकारचे साबण आपण परचेस करतोय मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनचे. म्हणून जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट तिथे यायला लागली. म्हणून आपल्याला याविषयी भारतीयांना देखील थोडासा विचार करावा लागेल, आत्मपरीक्षण करावं लागेल की आपण नेमकं कशाला महत्व द्यायचं. आणि त्यानुसार आपलं FDI त्याचं जे नेचर आहे, डायरेक्शन आहे, ते ठरत असतं. त्यामुळे काही गोष्टी या आपल्याला देखील आपल्या दृष्टिकोनातनं येत्या काळामध्ये वर्कआउट करावं लागणार आहेत. मला असं वाटतं की हा अत्यंत ब्रॉड टॉपिक आहे. यामध्ये अनेक बोल्ड डिसिजन्स किंवा रिकमेंडेशन्स किंवा चर्चा हे आपल्या प्लॅटफॉर्मवरून आपण करतो. गव्हर्नमेंट त्याला मान्य करेल, कारण त्यांच्या प्रायोरिटीज
ज्या असतात, कारण जेव्हा त्या सीटवरती आपण बसतो त्यावेळेला फार डिफरंट असतात, कारण आता आपली प्रायोरिटी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, इकॉनॉमिक रिकन्स्ट्रक्शन आहे. त्यामुळे चीन बरोबरचा संघर्ष आपल्याला खरंच परवडणार आहे का, अशा दृष्टिकोनातून देखील गव्हर्नमेंट विचार करत असेल. परंतु आपल्याला कुठे ना कुठेतरी चीनला मेसेज देणं गरजेचं आहे, कारण चीन हा आपल्या परिस्थितीचा गैरफायदा घ्यायला लागलेला आहे. अनेक दृष्टिकोनातून ओपनली तो करतो आहे. तर मला असं वाटतं की या बाबतीमध्ये आपल्याला जे काही ऑप्शन्स मी आपल्यापुढे चर्चा केलेली आहे, तिबेटच्या बाबतीमधले ऑप्शन्स असतील, त्याचप्रमाणे यावेळेला एक चांगला बदल झाला की निदान दलाई लामांचा नुकताच वाढदिवस पार पडला, त्याला ओपन ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. आपण तर असं ओपन ट्विट करायला देखील घाबरायचो की आपण असं ओपन ट्विट केलं तर चीनला काय वाटेल, इथपर्यंत आपलं भिडस्त धोरण होतं. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपण बदल करून काही सिग्नल्स, काही मेसेजेस हे चीनला द्यायला सुरुवात केली पाहिजे. त्यामुळे निदान काही बाबतीमध्ये तरी परिवर्तन होईल आणि येत्या काळामध्ये क्वाडला आपल्याला अत्यंत सशक्त करावं लागेल. या बाबतीमध्ये आपला जो ट्रॅडिशनल नॉन अलाइनमेंट स्टँड आहे तो मला असं वाटतं की आपण क्वाड अलाइनमेंट या दृष्टिकोनातून विचार करायला हरकत नाही. इंटरेस्ट ओरिएंटेड अलाइनमेंट ही आपली पॉलिसी असली पाहिजे. सध्या क्वाडमध्ये आपला इंटरेस्ट आहे, जपान ऑस्ट्रेलिया बरोबर आपले चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्यांना आपण कशा प्रकारे स्ट्रेंथन करू शकतो या दृष्टिकोनातून देखील आपण विचार करायला हरकत नाही. मला असं वाटतं की आज आपण व्यापक स्वरूपामध्ये भारत चीन प्रश्नाची आणि त्यानुसार शी जिनपिंग यांच्या तिबेट दौऱ्याविषयी त्याचे परिणाम भारतावरती कसे होऊ शकतात, एवढंच नाही तर भारतापुढचे ऑप्शन्स काय आहेत, वन चायना पॉलिसी नेमकी काय आहे, ती बदलणं गरजेचं आहे का, अशा अनेक मुद्द्यांवरती आपण चर्चा केलेली आहे. याचा उद्देश हाच आहे की माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी. आपल्याला याची कल्पना असते की याच्या अनेक बाजू आहेत, याची चर्चा आपल्यामध्ये व्हावी, ओपन डिस्कशन्स व्हावेत आणि या ओपन डिस्कशनसाठीच हा प्लॅटफॉर्म तयार केला गेलेला आहे. याच्या माध्यमातून कोणताही विचार तुमच्यावरती लादण्याचं माझा अजिबात इच्छा नाहीये. ही डेमोक्रॅटिकली डिस्कशन्स या गोष्टीवरती व्हावं असं मला वाटतं. आणि परराष्ट्र धोरण म्हणजे काहीतरी चीनमध्ये घडतंय त्याचा आपला परिणाम होणार नाही असं आता नाही आहे. या सगळ्या गोष्टींचे परिणाम तुमच्या माझ्या दैनंदिन जीवनावरती होत असतात. लक्षात ठेवा, आपण एक जेव्हा चायनाचा मोबाईल खरेदी करतो तेव्हा आपण डायरेक्टली चीनला पैसे देतो. त्याच पैशामधनं चीन आपल्या सैन्याचं ज्याला मॉडर्नायझेशन आहे, एक नवीन नवीन इक्विपमेंट्स सैन्यासाठी घेतो आणि तेच सैन्य भारताच्या विरुद्ध आक्रमक होतं, आपण बघतो आहोत. त्यामुळे एक पद्धतीने आपण चीनचे जे अग्रेसिव्ह स्टँड आहे याला कुठेतरी समर्थन करत असतो. या दृष्टिकोनातून देखील भारतीयांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं आणि विचार करावा असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपण एक नवीन विषय घेऊन येत्या शनिवारी भेटणार आहोत. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी आपली काळजी घ्या आणि येत्या शनिवारी 8 वाजता इंडियाज वर्ल्डमध्ये आपला 5वा चॅप्टर घेऊन मी आपल्यासमोर येईल आणि पुन्हा एकदा अशाच प्रकारचं चर्चा होईल. धन्यवाद, थँक्यू आणि गुड नाईट.